एक सर तुम्ही जे प्रश्न सांगितले जे ताडोबाबद्दल ते खूप व्हायरल होत आहे Yes. सोशल मीडियावर. बरोबर. ते काय होतं सर इन्फॉर्मेशन वाघाबद्दलची? ताडोबाचं सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की जनरल आपण बोलतो की ताडोबाला बहुत वाघ आहे, हं, चंद्रपूरला बहुत वाघ आहे, एवढं आपण म्हणतो. हं, पण ते बाहेरच्याला ज्यावेळेस आपण आकड्याच्या भाषेत समजून सांगतो, हं, त्यावेळेस ह्या चंद्रपूर जिल्ह्याचं आणि ह्या लँडस्केप ज्याला म्हणतो आपण सायंटिफिक भाषेत त्याचं महत्व कळू शकतं. हं, आता बऱ्याचशा क्लिप व्हायरल झाल्या, पण त्याच्यावर दुर्दैवाने हेडिंग टाकताना चुकून त्यांनी हे टाकले की भारतातले 5% वाघ चंद्रपुरात, हं. भारतातले 5% वाघ ताडोबात. ती ऍक्च्युली मी काय सांगितलं होतं की जगभरातले जे वाईल्ड टायगर आहेत अच्छा. त्याच्यातले 70% भारतात आहेत. हं, त्याच्यातले म्हणजे 3682 आपला अधिकृत आकडा 2022चा. हं, त्याच्यातले महाराष्ट्रातले वाघ, चंद्रपूर मधले वाघ, ताडोबातले वाघ. तर हं, चंद्रपूर हा जिल्ह्यातली जर वाघाची संख्या बघितलं हं. तर जगातले 5% वाघ हे एका चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. फक्त भारतातले नाही, महाराष्ट्रातले नाही. जगातले 5% वाघ. तर आपण जे नुसतं मोगम बोलतो की चंद्रपूरमध्ये बहुत वाघ आहेत, भरपूर वाघ आहेत. त्याच्यापेक्षा हे ज्यावेळेस आपण समोरच्याला सांगतो की अरे बाबा माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये जगाच्या 5% वाईल्ड टायगर आहे. त्यावेळेस ते समोरच्याला मेसेज ठसून येतो आणि ते अमिताभने सुद्धा त्याच्यामुळे मला वाटतं की लक्ष देऊन ऐकलं आणि बऱ्याच लोकांनी सुद्धा मला तिथं ऑडियन्स मधल्या येऊन कॉम्प्लिमेंट दिली की तुमचा भाग खूप चांगला झाला. कारण हे माहिती आणि त्याला आपण ह्याची बाकीची जोड दिली जो आपल्याला संदेश द्यायचा होता त्याला.